नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महा-टी-टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लागणारी उपयुक्त पुस्तके कोणती? तसेच बॅच म्हणजेच क्लास लावायचा की सेल्फ स्टडी करायची आणि कोणत्या YouTubeचे व्हिडिओज बघायचे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सुरुवातीला दोन्ही पेपर्ससाठी मराठी या विषयासाठी लागणारे पुस्तके कोणते ते आपण बघूया. मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचे पुस्तक किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांपैकी कोणतेही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता. आता आपण वळूया बॅच किंवा क्लासकडे. तुम्हाला जर मराठी या विषयासाठी बॅच घ्यायची असेल, तर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांची मराठी व्याकरण ही बॅच घेऊ शकता. आता आपण मराठी विषयाच्या शेवटच्या घटकांकडे वळूया. तो म्हणजे YouTubeचे व्हिडिओज. मराठी या विषयासाठी तुम्ही YouTubeचे व्हिडिओ बघण्यासाठी इग्नाइट अकॅडमी, मास्टर टीचर आणि बाळासाहेब शिंदे सरांचे YouTube चॅनल बघू शकता. आता आपण इंग्रजी या विषयासाठी कोणती पुस्तके वापरावीत, कोणती बॅच घ्यावी, तसेच कोणत्या YouTube चॅनलचे व्हिडिओ बघावे याविषयी माहिती घेऊया. इंग्रजी या विषयासाठी मार्केटमध्ये भरपूर पुस्तके आहेत, परंतु टी-ई-टीसाठी सर्वात उपयुक्त पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. आता आपण इंग्रजी विषयासाठी लागणारी बॅच कोणती ते बघूया. इंग्रजी या विषयासाठी तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल, तर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांची बॅच घेऊ शकता. जर तुम्हाला आणखी एक बॅच घ्यायची असेल, तर तुम्ही बाळासाहेब बोडके सरांची इग्नाइट अकॅडमीची बॅच घेऊ शकता. आता आपण इंग्रजी विषयाच्या शेवटच्या घटकाकडे वळणार आहोत. तो घटक म्हणजे YouTube चॅनल. इंग्रजी विषयासाठी तुम्ही YouTubeचे 3 चॅनल बघू शकता. एक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं चॅनल, 2 म्हणजे इग्नाइट अकॅडमी आणि 3 म्हणजे मास्टर टीचर ॲप. शिक्षक पात्रता परीक्षेमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी कोणते पुस्तक वापरायचे, कोणती बॅच घ्यायची आणि कोणते YouTube चॅनल बघायचे याविषयी आपण आता माहिती घेऊया. बाल मानसशास्त्र या विषयासाठी बोलायचं झालं तर फडके प्रकाशनचं जे पुस्तक आहे ते पेपर 1 साठी खूप छान पुस्तक आहे. परंतु पेपर 2 साठी तुम्हाला मात्र फडके प्रकाशनचं जे बी-एड आणि एम-एड यांच्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्हाला वापरावं लागणार आहे. बाल मानसशास्त्र या विषयाचा सिलॅबस खूप जास्त असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची बॅच जॉइन करू नका. YouTubeचे व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा अभ्यास बाल मानसशास्त्राचा करू शकता. बाल मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणारे असे YouTube चॅनल इग्नाइट अकॅडमी, मास्टर टीचर आणि बाळासाहेब शिंदे सरांचं YouTube चॅनल. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. पेपर 1 साठी गणित हा विषय कंपल्सरी असल्यामुळे बरेच मुलं गणित या विषयामुळे पेपर 1 पास होऊ शकत नाही. तसेच पेपर 2 ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे, त्यांच्यासाठी सुद्धा गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यांना सोशल सायन्स आहे, त्यांच्यासाठी गणित हा विषय नसतो. गणित हा विषय पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी असल्यामुळे गणिताचा अभ्यास सविस्तर करणे खूप गरजेचे आहे. गणित हा सरावाचा विषय असल्यामुळे गणितासाठी तुम्ही कोणतेही पुस्तक वापरले तरी चालू शकते. तरी मी येथे तुम्हाला नितीन महाले सरांचं बुक येथे नमूद करतो. तसेच पेपर 2 साठी जॉमेट्रीचा अभ्यास करण्यासाठी 8वी ते 10वी स्टेट बोर्डची पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. गणित हा विषय अवघड असल्यामुळे क्लास लावणं सोयीस्कर राहील. गणितासाठी तुम्हाला क्लास लावायचा असेल तर ज्ञान वराडे सर जे की मास्टर टीचर हे ॲप चालवतात. त्यांच्याकडे तुम्ही क्लास लावा. ते अतिशय योग्य पद्धतीने मॅथेमॅटिक्स शिकवतात. तसेच त्यांच्याकडे आणखी एक मॅथेमॅटिक्ससाठी शिक्षक आहेत. गणित हा विषय सरावाचा असल्यामुळे तुम्हाला गणिताचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही YouTube व्हिडिओज बघू शकता. त्यासाठी तुम्ही मास्टर टीचर ॲप आणि इग्नाइट अकॅडमीचे YouTubeचे व्हिडिओ बघू शकता. ई-व्ही-एस हा विषय पेपर 1 साठी असतो. या विषयामध्ये एकूण 3 विषय येतात. इतिहास, भूगोल आणि विज्ञान. इतिहासासाठी 10 मार्क असतात, भूगोलासाठी 10 मार्क असतात, तर विज्ञानसाठी एकूण 10 मार्क असतात.
ई-व्ही-एस हा पेपर 1 साठी असल्यामुळे तुम्हाला फक्त 4थी ते 8वी स्टेट बोर्डची पुस्तकं वापरायची आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इतिहास, भूगोल आणि विज्ञान या विषयाचा अभ्यास करू शकता. ई-व्ही-एससाठी तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल, तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीची बॅच घेऊ शकता. ई-व्ही-एस या विषयासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल आणि मास्टर टीचर अकॅडमीचं YouTube चॅनल वापरू शकता. विज्ञान हा विषय पेपर 2 ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांच्यासाठी 30 मार्कासाठी असतो. विज्ञान या घटकामध्ये एकूण 3 विषय येतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स 10 मार्कासाठी, केमिस्ट्री 10 मार्कासाठी आणि फिजिक्स 10 मार्कासाठी असतो. विज्ञान हा विषय एकूण 30 मार्काचा असल्यामुळे या विषयाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. या विषयासाठी 7वी ते 10वी स्टेट बोर्डचे सर्व पुस्तके वाचणे आवश्यक आहे. विज्ञान या विषयामध्ये कन्सेप्ट असतात. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच तुम्हाला विज्ञान हा विषय समजतो. जर तुम्हाला बॅच लावायची असेल, तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे जे राजेश जाधव सर आहेत, त्यांच्याकडे तुम्ही बॅच लावू शकता. आता आपण वळणार आहोत महत्त्वाच्या टॉपिकवर, ते म्हणजे YouTube चॅनलवर. विज्ञान विषयासाठी महत्त्वाचे 2 YouTube चॅनल आहेत, ते म्हणजे इग्नाइट अकॅडमी आणि मास्टर टीचर अकॅडमी. सोशल सायन्स हा घटक ज्यांचा पेपर 2 आहे, त्यांच्यासाठी 60 मार्कासाठी असतो. यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल असे एकूण 3 घटक असतात. इतिहास 20 मार्कासाठी असतो, राज्यशास्त्र 10 मार्कासाठी असतं आणि भूगोल एकूण 30 मार्कासाठी असतो. सोशल सायन्सच्या बुक लिस्ट बाबत बोलायचं झाल्यास, इतिहासासाठी 6वी ते 12वी स्टेट बोर्डाची पुस्तकं, राज्यशास्त्रासाठी सुद्धा 6वी ते 12वी स्टेट बोर्डाची पुस्तके आणि भूगोलसाठी सुद्धा 6 ते 12 स्टेट बोर्डची पुस्तके. सोशल सायन्ससाठी बॅच किंवा क्लास घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. परंतु तुमचं वाचून लक्षात राहत नसेल किंवा तुम्हाला वाचण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही अमोल गाडेकर सर जे इग्नाइट अकॅडमीचे आहेत, त्यांची बॅच तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर सोशल सायन्सचा स्टडी YouTube मार्फत करायचा असेल किंवा पी-वाय-क्यू सेशन अटेंड करायचे असतील, तर तुमच्यासाठी 2 YouTube चॅनल आहेत. पहिलं म्हणजे इग्नाइट अकॅडमी आणि दुसरं म्हणजे मास्टर टीचर अकॅडमीचे YouTube चॅनल.